अक्कलकोट शिक्षण विभागाचा कारभार आता चव्हाट्यावर आलाय। अक्कलकोटमध्ये दुपारी 1 वाजता गणिताचा पेपर झालेला होता आणि रिक्षाने रात्री 9 वाजता पंचायत समितीला तो पोहोचल्यामुळे चर्चांना उधाण आले। आरपीआयने या संदर्भात संशय व्यक्त केलाय। विद्यार्थ्यांनी लिहिलेला 10वीचा गणिताचा पेपर कोणतीही सुरक्षा न घेता रिक्षाने आणल्यामुळे आरपीआय पदाधिकारी संतापलेले आहेत। 10वीचा गणिताचा पेपर दुपारी 1 वाजता संपलेला असताना पंचायत समितीला रात्री 8:45 वाजता इतका उशीर का झाला असा प्रश्न आता विचारला जातोय आणि त्यामुळे यामध्ये काहीतरी गडबड आहे का असा आरोप सुद्धा होतोय। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। कस्टडीमध्ये 1 ते 1.5 तासामध्ये पेपर त्या ठिकाणी जमा व्हायला पाहिजे होतं। तसं न करता रात्री 8:45 वाजता खाजगी रिक्षाने त्या ठिकाणी पेपर आणण्यात आलेला आहे। हे संशयास्पद आहे आणि त्या ठिकाणी विशिष्ट शाळेचे पेपर त्या ठिकाणी बदलण्यात आले का चुकीच्या पद्धतीने जे लिहिलेले पेपर बदलून लिहायला त्यांना वेळ देण्यात आले। जे खरंच एक वर्षभर जे प्रामाणिकपणाने विद्यार्थी अभ्यास करून जे कष्ट करून या ठिकाणी मेहनत घेतलेल्या आहेत यांच्यावरती खरंच बाबा अन्याय होतं का असा विचार या पूर्ण अक्कलकोट तालुक्यामध्ये जनतेमध्ये संभ्रम वातावरण आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांच्याकडून। अभिषेक, गेल्या काही दिवसांपासून पेपर फुटीची प्रकरणं समोर आलेली आहेत आणि आता अक्कलकोट मधलं हे प्रकरण काय नेमकी अपडेट्स आहेत? निश्चितच 10वी बोर्डाचा हा 7 मार्च रोजी म्हणजे शुक्रवारी गणिताचा हा पेपर होता। सकाळी 11 ते 1 वेळेत हा पेपर होता। मात्र परीक्षा केंद्रावरून हा पेपर कस्टडीत पोहोचण्यासाठी रात्रीची जवळपास 8:45 वाजता हा पोहोचलेला आहे आणि यातूनही धक्कादायक थोडीशी बाब म्हणजे हा पेपर रिक्षातून पोहोचवलेला आहे। कोणतीही सुरक्षा नसल्याचा आरोप आरपीआयने केलेला आहे आणि याच आता मुद्द्यावरून आरपीआय पक्षाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। अक्कलकोट शिक्षण विभागाच्या कारभारावर देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे। मात्र अजून शिक्षण विभागाकडून अद्याप या संदर्भात स्पष्टीकरण आलेलं नाही। मात्र रिक्षामधून उघडपणे अशा पद्धतीने सुरक्षेविना पेपर येणं हे धक्कादायक आहे। त्यामुळे आता शिक्षण विभाग यासाठी काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी, त्यामुळे काय आता नेमकं या संदर्भात पोलिसांच्या हाती आणि या कारवाईमध्ये शिक्षण विभागाच्या हाती नेमकं काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।